तुमच्या बिझनेसचा जो एक्सपेन्सेस जो आहे, तर तो जर तुमच्या रेव्हेन्यूपेक्षा जर जास्त असेल, तर हां. ऑब्व्हियसली तो तुमचा लॉस होणार. त्यावेळेस कुठला पण स्टार्टअप बिझनेस सुरू करतो ना, त्यावेळेस त्यांनी कुठली जरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल ना, तर त्यांनी आपला बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग म्हणून न करता हां. सगळ्यात सुरुवातीला काय करायला हवंय, की मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आउटसोर्स करायचं. ओके. आउटसोर्स केलं तर काय होतं, जरी पण आपला लॉस झाला, तरी पण आपला लॉस किती होणार? कमी होणार. कमी कारण होणार. की मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आणि हां. तिकडे जो वेळ जातो सेटअप करण्यासाठी तो वाचणार, पैसे बरोबर. वाचणार, आपली एनर्जी वाचणार. कुठल्या प्रकारचे एक्सपेन्सेस जास्त झालेले आहेत त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं? कॅश फ्लोमध्ये कुठल्या प्रकारचे अननेसेसरी एक्सपेन्सेस झालेत किंवा आउटफ्लो आणि इनफ्लो हां. मॅनेज नसं होत, तर त्यासाठी कुठल्या उपाययोजना करणं जास्त गरजेचं आहे. जे बिझनेस ओनर आहे ते एक चूक करतात. आपला बिझनेस लॉसमध्ये आहे, तर ते जर तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल, की तुमचा बिझनेसमध्ये तुमचं कॅश फ्लो निगेटिव्ह आहे, तो कशामुळे? नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, व्हर्चुअल सी-एफ-ओ हे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे अर्थात जी लोकं फायनान्स क्षेत्रामध्ये आहेत त्यांना हा वर्ड नक्कीच माहिती असेल. म्हणजे मी ओपनली सांगतो की खरंच मला याविषयी माहिती नाही. मला फायनान्स कोच इथपर्यंत माहिती आहे. पण व्हर्चुअल सी-एफ-ओ म्हणजे काय आहे? एक्झॅक्टली ते बिझनेसमध्ये कसे मदत करतात? कुठल्या लेव्हलला त्यांचं काम असतं? आणि हा आजचा पॉडकास्ट जो आहे बघितल्यानंतरनं जे आपले व्यावसायिक आहेत, त्यांना जर मोठं व्हायचं असेल, तर त्यांना नक्कीच या व्हर्चुअल सी-एफ-ओची गरज लागणार आहे. तर याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत संतोष कावरे सर, जे व्हर्चुअल सी-एफ-ओ आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. माझं नाव संतोष कावरे. तर आम्ही व्हर्चुअल सी-एफ-ओ सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतो. व्हर्चुअल सी-एफ-ओ म्हणजे काय, मी तुम्हाला 1-2 मिनिटात पहिल्यांदा क्लिअर करूया. नंतर आपल्या मेन विषयाकडे हां. वळूया. तर व्हर्चुअल सी-एफ-ओ म्हणजे काय, की मोठे-मोठे जर आपण बिझनेस पाहिले, 500 करोड, 1000 करोड, 2000, 10,000 करोड अशा ज्या मोठ्या-मोठ्या कंपन्या असतात, तर त्याच्यामध्ये फुल टाईम सी-एफ-ओ पर्सन असतो. हां. म्हणजे तो कोण आहे, की चीफ फायनान्शियल ऑफिसर हं. अँड दॅट पर्सन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द फायनान्शियल डिसिजन मेकिंग. म्हणजे ओके. ज्या काही डिसिजन मेकिंग करायचे फायनान्शियल रिलेटेड, तर सी-एफ-ओ जो असतो तो रिस्पॉन्सिबल असतो आणि तोच ज्या काही बिझनेसमधल्या फायनान्शियल गोष्टी असतात, तर त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग असू दे, प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी यूज करायची, इन्व्हेस्टमेंट घेऊन येण्यासाठी काय आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे, तर हां. त्याच्यावरती काम करणं, इंटरनल ऑडिट्स, टॅक्स रिलेटेड कंप्लायन्सेस असू द्या आणि फायनान्शियल प्रोसेस आणि नंतर फायनान्शियल रिपोर्टिंग बोर्डला प्रेझेंट करणं जे काम हां. असतं, ते फुल टाईम सी-एफ-ओ करतो आणि त्याच्याच बेसिसवरती बोर्ड मेंबर आणि जे फाउंडर्स आणि जे ओनर असतात, ते डिसिजन घेत असतात, की आपल्याला फायनान्शियल स्ट्रॅटेजी यूज करून आपला बिझनेस आहे, तो अजून कसा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढवायचा. पण ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या मोठ्या बिझनेसमध्ये असतात. पण ओके. छोटे बिझनेस असतात, की स्टार्टअप असू द्या किंवा एखाद्या बिझनेसचा 1 करोड, 5 करोड, 10 करोड, 50 करोड किंवा 100 करोड पर्यंत बिझनेस आहे. हां. तर त्या बिझनेसमध्ये फुल टाईम सी-एफ-ओची रिक्वायरमेंट नसते किंवा त्या सी-एफ-ओचं सॅलरी जास्त असल्यामुळं छोट्या बिझनेसकडे तेवढा बजेट नसतं. तर ओके. बजेट नसल्यामुळं काय होतं, की ह्या ज्या प्रॉपर फायनान्शियल सिस्टम इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे बिझनेसमध्ये, तर हां. ते होत नाही. आणि त्याच्याचमुळं की 70% बिझनेस किंवा स्टार्टअप जे आहेत, ते फेल होतात बिकॉज ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्सेस. हां. आणि त्याच गोष्टी आम्ही ओव्हरकम करण्यासाठी जे एस-एम-ईज आणि एम-एस-एम-ईमध्ये ह्या फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्रोसेसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी ॲज अ व्हर्चुअली त्यांना आपण हेल्प करत असतो. व्हर्चुअली म्हणजे अगदी सगळंच ऑनलाईन नाही, पण हां. आम्ही काय करतो, की पिरियॉडिकली म्हणजे वीकली बेसिसवरती 15 दिवसातून एकदा, 1 महिन्यातून एकदा, तर त्यांना व्हिजिट करतो आणि ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना त्यांच्या फायनान्शियल गोष्टीवरती पूर्णपणे कंट्रोल ठेवता येतो हां. आणि आपला बिझनेस ग्रोथ करायचा असेल, तर फायनान्सची अरेंजमेंट, बजेट कसं असायला पाहिजे, पुढचं आपलं फायनान्शियल गोल्स काय, त्याच्या अकॉर्डिंग आपल्याकडे फंड्स अवेलेबल आहे का नाही आहे, किंवा जेवढा आपला टर्नओव्हर आहे, त्या प्रमाणात आपले एक्सपेन्सेस आहेत का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा ट्रॅक ठेवता येतात. आणि ट्रॅक ठेवल्यावर तर कसं आहे, की तर त्यांना त्यांच्या बिझनेसचं पूर्ण फायनान्शियल रिपोर्टिंग वेळेवर भेटतं आणि रिपोर्टिंग वेळेवर भेटल्यावरती त्यांना
जे करेक्ट डिसिजन मेकिंग आहे ते करता येतं. म्हणजे ह्या ओके. सगळ्या गोष्टी करत असताना कोणतरी आपल्याकडं फायनान्शियल एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. तर ओके. ॲज अ फायनान्शियल एक्सपर्ट म्हणून आम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये हेल्प करतो ॲज अ व्हर्चुअल सीएफओ. ओके. मला वाटतं अजून जाणून घ्यायचंच आहे. आता व्हर्चुअल सीएफओ म्हणजे काय असतं, त्यांचं काम काय असतं हे सरांनी सांगितलंय. पण अजून डीपमध्ये आपण जाणार आहोत. त्यामुळे पॉडकास्ट बघत राहा आणि फॉलो करत राहा. तर आता आपण पुढे प्रश्नांकडे आता सुरुवात करूयात. व्हर्चुअल सीएफओ म्हणून तुम्ही हे तुमचं जे काम करताय, ते एक्झॅक्टली किती वर्षापासून करताय आणि तुमचे क्लायंट्स कोण-कोण आहेत? तर हे व्हर्चुअल सीएफओ म्हणून आम्ही 5 वर्षापासून करतो. म्हणजे 2019 पासून ह्या गोष्टी आम्ही सुरुवात केलेली आहे. पण त्याचं बॅकग्राऊंड जे आहे, तर ते 19 पासून सुरुवात नाही झाली. ते हं. 2004 पासून सुरुवात झालेली. ओके. कशी? कारण की मी फायनान्स क्षेत्रामध्ये 2004 पासून आहे. कारण की ह्याच्या अगोदर व्हर्चुअल सीएफओ कन्सेप्ट की ही प्रोसेस सुरू करायच्या अगोदर, की आय वॉज इन द डिफरंट ऑर्गनायझेशन्स, कॉर्पोरेट्समध्ये होतं. हां. आणि खास करून मी फायनान्स डिपार्टमेंटमध्ये होतो. तर ओके. कॉर्पोरेट्समध्ये कशा प्रकारचे फायनान्स ज्या गोष्टी असतात ते मॅनेजमेंट करतात. हं. तर त्या आपल्याला तिथं आम्हाला माहीत झाल्या सगळ्या, की छोटा बिझनेस असल्यावरती काय करणं आवश्यक आहे. ग्रोइंग बिझनेस असल्यावरती कुठल्या डिसिजन मेकिंग घेणं जास्त आवश्यक हं. आहे इन रिस्पेक्टिव्ह ऑफ फायनान्स रिलेटेड. आणि ज्यावेळेस मोठी कंपनी असते, त्यावेळेस 100 करोड होती, 200 करोड होती. तर हां. त्यावेळेस फायनान्शियल मॅनेजमेंट करताना जास्त केअरफुल राहायला लागतं. नाहीतर ओके. काय होतं, की आपण ज्यावेळेस छोटा बिझनेस असतो, लोकं त्याच्यावरती एवढं जास्त फायनान्स मॅनेजमेंटवरती जास्त लक्ष देत नाही. हं. आणि मग काय होतं, की जसा मोठा बिझनेस होत राहतो, हं. तसं-तसं आपलं काय होतं, की वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आहे, तो थोडं मिसमॅनेजमेंट होण्यासाठी हां. सुरुवात होते. कारण ह्याच्या मागं कारण काय आहे, की जसा मोठा बिझनेस होतो, तसं बिझनेसची वर्किंग कॅपिटल जी रिक्वायरमेंट आहे, ती वाढत जाते दिवसेंदिवसच. हां. कारण की काय होतं, की बिझनेस वाढतो आणि आपले फंडचे ब्लॉकेजेस आहेत, ते पण थोडे-थोडे वाढत जातात. पण जसे जर ब्लॉकेजेस वाढत गेले, तर आपल्याला वर्किंग कॅपिटल किंवा कॅश फ्लो जो आहे ना, हं. तो आपल्याला पॉझिटिव्ह ठेवणं, ही थोडी क्रुशियल गोष्ट असते ॲज अ बिझनेस ओनर म्हणून. तर ओके. ज्यावेळेस मी हे सुरुवात करायची होती, हां. ज्यावेळेस कॉर्पोरेटमधून बाहेर पडलो, तर काय करायचं? हं. त्या गोष्टी माझ्याकडे होत्या. पण म्हणलं, की दुसरा नवीन काही गोष्टी करूसपर्यंत हं. आपल्याकडे आत्तापर्यंतचा त्यावेळेस म्हणजे 15-16 वर्षाचा माझ्याकडे एक्सपिरियन्स होता. हां. तर त्या गोष्टीत जर आपण एक्सपर्ट आहे आणि त्याच गोष्टी जर आपण यूज करून एम-एस-एम-ई आणि एस-एम-ईज ह्या ज्या बिझनेस हं. ओनरला किंवा जे एंटरप्रेन्योर आहे किंवा स्टार्टअप जे लोकं आहेत, की त्यांच्याकडं टेक्निकल नॉलेज असतं, बिझनेसविषयी नॉलेज असतं, हं. सेल्स कसा इम्प्रूव्ह करायचा बरोबर. त्याचं नॉलेज असतं. पण त्या ठिकाणी फायनान्शियल नॉलेज आहे, ते थोडं कमी असतं. हां. जर बरोबर. फायनान्शियल नॉलेज नाहीये आणि तुम्ही डिसिजन कुठल्या बेसिसवरती घेणार? कारण की बिझनेसमध्ये कुठलं जरी डिसिजन घेतलं, तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट जो असतो, तो फायनान्सवरती येत असतो. बरोबर. आणि आत्तापर्यंत आपण जे एस-एम-ई, एम-एस-एम-ई हं. म्हणजे आपण 5 करोड पासून 100 करोड, 150 करोड पर्यंत ज्या काही कंपन्या आहेत, तर हां. त्यांना आपण ह्या ज्या प्रोसेस इम्प्लिमेंटेशन्स आहेत, फायनान्शियल प्रोसेस इम्प्लिमेंटेशन ते करण्यासाठी हेल्प करतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, की फायनान्शियल रिव्ह्यू सिस्टम जी असते, हं. ती असते. जर आपल्याला डिसिजन मेकिंग करेक्ट करायचं असेल, तर करेक्ट नंबर्स असणं जास्त गरजेचं आहे, बरोबर. फायनान्शियल्स नंबर. हं. आणि ते प्रेझेंट कोण करतं? तर ते आम्ही करतो, की एम-एस-एम-ईमध्ये फुल टाईम सीएफओ नसल्यामुळं हां. आम्ही तो जे फायनान्शियल्स डेटा आहे, तो सगळा क्युम्युलेटिव्ह करून त्यांना आम्ही एक मंथली डॅशबोर्ड प्रेझेंट करतो, की त्यांचा पूर्ण ह्या महिन्यामध्ये टॉप लाईन, ग्रॉस प्रॉफिट, हां. इबिटा, पी-बी-टी किती पर्सेंटेज आहे? कुठल्या प्रकारचे एक्सपेन्सेस जास्त झालेले आहेत, त्याच्यावरती कंट्रोल कसं करायचं? हां. कॅश फ्लोमध्ये कुठल्या प्रकारचे अननेसेसरी एक्सपेन्सेस झालेत किंवा आउटफ्लो आणि इनफ्लो हां. मॅनेज नसो होत, तर त्यासाठी कुठल्या उपाययोजना करणं जास्त गरजेचं आहे. तर कॅश फ्लो ज्यावेळेस मॅनेजमेंट करत असतो, त्यावेळेस 3 टाईपचे ॲक्टिव्हिटी असतात. एक तर ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, हां. म्हणजे बिझनेसचे जे काही मेन ॲक्टिव्हिटी असतात, त्याच्यातून तुम्हाला किती इनफ्लो आला आणि किती आउटफ्लो झालेला आहे, ते ट्रॅक करणं. कॅश फ्लो आहे, तो पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे प्रत्येक हां. महिन्याला. तर तो जर निगेटिव्ह असेल, तर तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे करेक्ट. तुमच्या लॉस. बिझनेसमध्ये, हं. ते लगेच आपल्याला आयडेंटिफाय करता येते. फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी हां. म्हणजे तुम्ही कॅपिटल किती रेज केलं, किती लोन्स घेतलेले आहेत, रिपेमेंट्स किती केलीत, त्याच्यातून तुम्हाला किती निगेटिव्हमध्ये आहे का पॉझिटिव्हमध्ये आहे ते कळतं.
तिसरी गोष्ट असते ती इन्व्हेस्टिंग हां. ॲक्टिव्हिटी असते. तर ती इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स किती केलेली आहे आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला किती रिटर्न्स भेटलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कॅश फ्लोमधून ट्रॅक करता येतं. तर ओके. ह्या सगळ्या गोष्टी काय होतं, की त्या मोठ्या बिझनेसमध्ये होतात, पण एम-एस-एम-ईमध्ये नाही होत. तर हं. त्यांना हेल्प करण्यासाठी आम्ही ह्या सर्व एम-एस-एम-ईमध्ये आमचा जास्त फोकस आहे. कारण की मोठ्या बिझनेसमध्ये फुल टाईम सी-एफ-ओ असतो. हां. एम-एस-एम-ईमध्ये फुल टाईम सी-एफ-ओ नसल्यामुळं त्या क्षेत्रामध्ये की त्या सेक्टरमध्ये व्हर्चुअल सी-एफ-ओची आता डिमांड भरपूर आहे आणि ओके. रिक्वायरमेंट पण आहे. ओके, ओके. मग असे तुमचे आत्तापर्यंतचे क्लायंट्स कोण-कोण आहेत? आता भरपूर आहे. आता कसं की नाव आम्हाला बिकॉज ऑफ नॉन हं. डिस्क्लोजर एग्रीमेंट आम्ही साइन केल्यामुळं नावं आम्हाला डिस्क्लोज नाही करता येत. पण ओके. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये की आमचं आय-टी, मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रॅव्हल बिझनेसेस, ट्रान्सपोर्टेशनमध्ये हां. किंवा इंटेरियर बिझनेस असू द्या. अशा म्हणजे डायव्हर्सिफाईड क्लायंट्स जे आहेत, ते त्या ओके. बिझनेसमध्ये आहेत. तर त्यांच्याबरोबर आम्ही सपोर्ट करत असतो त्यांना. तर आता हे तर कळलं, की तुमचं एक्झॅक्टली काम काय आहे आणि एखादा बिझनेस ग्रो करण्यासाठी तुमची मदत होते. बरोबर आहे. करेक्ट. समजा एखादा नवीन उद्योजक आहे, ज्याला हं. नवीन उद्योग सुरू करायचा आहे, हं. तर मग त्या व्यक्तीने त्याचं फायनान्शियल जे काही म्हणतो आपण बजेट म्हणा, कॅपिटल म्हणा, हं. ते कसं उभं केलं पाहिजे? तर ज्यावेळेस नवीन उद्योग असतो, तर त्यांना जर नवीन व्यवसाय करायचा असेल, तर ऑब्व्हियसली की त्यांना इनिशियल कॅपिटल त्याची रिक्वायरमेंट लागते. तर इनिशियल जर कॅपिटल आपल्याला जर क्रिएट करायचं असेल हं. किंवा आपल्या बिझनेसमध्ये घेऊन यायचे असेल, तर त्याच्यामध्ये 3 सोर्सेस असतात. एक तर आहे की सेल्फ फंडिंग. सेल्फ फंडिंग हां. आता जर नवीन कोण एंटरप्रेन्योर आहे, अगोदर जर ठीक आहे की स्टार्टअप करत असेल, तर हं. ऑब्व्हियसली तो ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन एम-बी-ए झालेला आहे, तर त्याच्याकडे पैसे नसतात. बरोबर. तर मग सेल्फ फंडिंगचा पर्याय नाही त्यांच्याकडे. मग तो काय करू शकतो, की छोटे-मोठे जे अमाउंट आहे, ते फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स आहेत, तर हां. त्यांच्याकडून घेऊन येऊ शकतो. हा झाला ओके. पहिला पर्याय. दुसरं आहे की अ, आपण मग गव्हर्नमेंटच्या भरपूर आता नवीन-नवीन स्कीम आहेत, हं. की स्टार्टअप मध्ये त्यांना फंड्स रेजिंग करता येते. हां. त्याच्यानंतरनी सी-जी-टी-एम, एम-ई अशा ज्या फंड रेजिंग आहेत, तर त्याच्यामधून पण त्यांना जे इनिशियल जे कॅपिटल आहे, ते उभारता येतं आणि ओके. त्याच्यानंतरनी अजून थोडा मोठा बिझनेस झाल्यानंतरनी त्यांना मग बँकिंग किंवा नॉन एन-बी-एफ-सी हां. ह्यांच्याकडून जे आहेत लोन्सच्या स्वरूपात किंवा सी-सी किंवा उडीच्या स्वरूपात त्यांना मग फंड्स आहेत, त्या वर्किंग कॅपिटलसाठी किंवा लोनच्या स्वरूपात लाँग टर्म जे आहेत बिझनेस हां. लोन्स ते घेता येतात आणि त्याच्यानंतरनी तिसरा जो सोर्स आहे, इन्व्हेस्टर्स असतात, हं. की छोटे इन्व्हेस्टर आहे, की आपले जे शेअर कॅपिटल आहे, ते हां. डायल्यूट करून तिथं इन्व्हेस्टमेंट्स ते आणू शकतात. अशा 3 प्रकारचे जे काही सोर्सेस असतात, तर त्याद्वारे ते बिझनेसमध्ये आपलं जे कॅपिटल्स आहे किंवा आपलं इन्व्हेस्टमेंट्स आहे, ते घेऊन येऊ शकतात. पण बऱ्याचदा आपण असं पाहतो, की एखादा व्यवसाय सुरू होतो वर्ष, 2 वर्ष, पण प्रॉफिट होत नाही किंवा लॉस होत राहतो. मग यामागची काय कारणं असतील? मटेरियल आहे मॅन्युफॅक्चररकडून किंवा ट्रेडरकडून घेता, हं. आपल्या एंड कस्टमरला विकता किंवा आपले जे काही कस्टमर असतात त्यांना विकता. हं. ते ट्रेडिंग झालं बिझनेस. हां. ते ट्रेडिंग बिझनेस झालं. दुसरा असतो की तुमचा मॅन्युफॅक्चरिंग करता. म्हणजे रॉ मटेरियल घेऊन येता. हं. त्याच्यापासून जे काही तुमचे प्रोडक्शन सायकल असते त्याच्यातून हां. प्रोडक्शन करून तिसरा जो फिनिश्ड प्रॉडक्ट आहे तयार करता आणि तुमचे जे काही कस्टमर आहेत त्यांना सेल हां. करता. तर ते झाले की सर्व्हिसेस प्रोव्हाईड करता. मग तुमच्याकडे जे काही एक्सपर्टीज आहे किंवा तुमच्या टीमकडे जी काही एक्सपर्टीज आहे, तर त्याच्या थ्रू काय करता तुम्ही तुमच्या कस्टमरला काहीतरी सोल्युशन देता. त्यांचे जे हं. काही पेन पॉइंट्स आहे किंवा त्यांचा बिझनेस ग्रोथ करण्यासाठी तुम्ही ॲज अ सर्व्हिसेस प्रोव्हाईड करत असता. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करत असताना काय होतं, की तुमच्या बिझनेसचा जो एक्सपेन्सेस जो आहे, हं. तर तो जर तुमच्या रेव्हेन्यूपेक्षा जर जास्त असेल, तर हां. ऑब्व्हियसली तो तुमचा लॉस होणार. तर बऱ्याच वेळा काय होतं, की छोटे बिझनेसमध्ये किंवा एम-एस-एम-ईमध्ये काय होतं, की मॅन्युफॅक्चरिंग केली. तर मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतरनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुमचं लेबर एक्सपेन्सेस असो, सॅलरी असू द्या, त्याचे रिलेटेड एक्सपेन्सेस, हां. रेंट पे करायला लागतं. नंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत. हं. नंतर त्यांचं ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस ह्या डायरेक्ट रिलेटेड एक्सपेन्सेस होतात. पण ज्यावेळेस स्टार्टअपमध्ये काय होतं, की प्लॅनिंग करतो, तर त्यावेळेस मायक्रो लेव्हलवरती प्लॅनिंग होत नाही. हां. तर त्यांचं अझम्पशन असतं, की ठीक आहे, की एखादी वस्तू जर मला बनवायची असेल, तर ती मार्केटमध्ये आत्ता करंट जी वस्तू आहे, ते ₹100 ला जर सेल होत असेल, हां. तर
मला ती मार्केटमध्ये कमीत कमी 70 किंवा ₹80 माझ्याकडं मॅन्युफॅक्चर होणं जास्त हां. आवश्यक आहे. पण ते फक्त अझम्पशन असतं. पण मायक्रो लेव्हलवरती ह्या सगळ्या ज्या एक्सपेन्सेस असतात, तर त्याचे जे कॉस्टिंग जे आहे, तर ते प्रॉपर होत नाही. आणि ओके. प्रॉपर नाही झाल्यामुळं काय होतं, की मग तिथं एक्सेस जे एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे हां. जे त्यांनी प्लॅनिंग केलं त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेन्सेस होतात. आणि हे झाले डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्स असतात. मग तुमचं मार्केटिंग एक्सपेन्सेस येतात, हां. तुमचं ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस असतात, नंतर कन्सल्टन्सी चार्जेस येतात. ह्या सगळ्या ट्रॅव्हलिंग असतात, ऑफिसचं रेंट असून ऑफिसचं बरोबर. हां. इलेक्ट्रिसिटी बिल, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस कन्सिडर करतो, तर त्यावेळेस असं दिसतं की मायक्रो लेव्हलवरती ज्यावेळेस आपण बिझनेसचा प्लॅन केला, तर हं. त्यावेळेस ह्या छोट्या-छोट्या ज्या एक्सपेन्सेस आहेत, त्या आपण कन्सिडर नाही केलेले. आणि त्याच्यामुळं मग नंतरनी काय होतं, की तो प्रॉफिट कमी होतो. अदरवाईज बऱ्याच ठिकाणी असं होतं, की लॉस पण होतो. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं, की ज्यावेळेस आपण सेल्फ फंडिंग बिझनेस असतो, तर हां. त्याच्या ठिकाणी आपल्याला व्याज द्यायला नाही लागत हां. बँकेचं. बरोबर आहे. पण ज्यावेळेस आपण बँकेकडून जर लोन घेतलं असेल, टर्म लोन घेतलं असेल किंवा सीसी घेतली असेल, तर त्याचं इंटरेस्ट पण पे करायला लागतं. बरोबर. हां. बऱ्याच वेळा जे बिझनेस ओनर जे आहेत, तर ते काय करतात, की बँकेचं जी इंटरेस्टची जी कॉस्ट आहे, हं. तर ते फॅक्टर नाही करत त्यांच्या एक्सपेन्सेसच्या प्लॅनिंगमध्ये. ओह! आणि त्याच्यामुळं पण ह्या गोष्टी येतात, की आपण प्रॉपर जे फायनान्शियलचं रिपोर्ट्स किंवा जे प्रॉपर बजेटिंग जे आहे, ते हं. न केल्यामुळं हे जे लॉसेस होत राहतात. तर हे जर अव्हॉइड करायचं असेल, तर पहिल्यापासून तुम्ही जे एक्सपर्ट पर्सन आहे, तर त्यांना घेऊन पूर्ण तुम्ही फायनान्शियल बजेटिंग किंवा फायनान्शियल बिझनेसचा प्लॅन आहे, हां. तो क्रिएट करणं जास्त गरजेचं आहे. फक्त वरवरच्या लेव्हलला नाही, तर मायक्रो लेव्हलला करणं जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही केलं, तर तुमचा बिझनेस आहे ऑब्व्हियसली तो प्रॉफिट मेकिंग असणार आहे, लॉस मेकिंग नसणार. ओके, ओके. सर समजा एखादा बिझनेस मोठा करायचा आहे, ग्रो करायचा आहे, तर त्या बिझनेस ओनरनी कुठल्या गोष्टींकडे फोकस केलं पाहिजे? जर ग्रो करायचा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, की त्यांचा जो प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस जे आहेत, हां. ती प्रॉफिटेबिलिटी आहे का नाही, हं. त्याचं त्यांनी प्लॅन करणं आवश्यक आहे. प्रॉफिटेबिलिटी जे आत्ता आपण डिस्कस केलं, की हं. टॉप लाईन टू बॉटम लाईन ती प्रॉफिट मेकिंग आहे का नाही, त्याचं प्लॅन करणं आवश्यक आहे. जर प्लॅन केले त्यांनी व्यवस्थित, तर हां. त्यांना अंदाज येईल, की म्हणजे प्रिडिक्टिव्ह त्यांचं प्रॉफिटेबिलिटी त्यांना समजून जाईल. हां. आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ॲक्शन्स आहे ते घेणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की बिझनेस सुरुवात होतात आणि अनएक्सपेक्टेड भरपूर गोष्टी किंवा नवीन-नवीन काही गोष्टी ते आपल्याला करायला लागतात हां. आणि त्याच्यातून काय होतं, की अनएक्सपेक्टेड जे एक्सपेन्सेस आहेत ते होतात. ते जर अव्हॉइड करायचं असेल, तुम्हाला जर मोठा बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉपर बजेटिंग आणि हां. प्रॉपर बिझनेसचे फायनान्शियल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. समजा चिप्स बनवायची एखादी फॅक्टरी आहे आणि त्याला ती ग्रो करायची आहे. मार्केटमधल्या जे काही कॉम्पिटिटर आहेत, त्यांनी लावलेल्या कॉस्ट आणि यांनी जनरेट करणारी कॉस्ट आणि होणारा प्रॉफिट, हे जे बॅलन्स आहे, हे हं. फायनान्शियली कसं अचीव्ह करता येऊ शकतं? ह्याच्यात काय आहे, की मोठ्या कंपन्या आणि छोटे जे बिझनेस असतात त्याच्यामध्ये एक मेजर जो डिफरन्स असतो एक आहे, की ते मास लेव्हलला मॅन्युफॅक्चरिंग करतात. हां. मास लेव्हलला मॅन्युफॅक्चरिंग केल्यानंतर ते ऑटोमेशन असतं. मोठ्या-मोठ्या मशीन्स किंवा टेक्नॉलॉजीचा यूज करतात हां. आणि ती टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर प्रोडक्शन जी साईज आहे ते मोठ्या प्रमाणात असते. हां. म्हणजे प्रोडक्शन जेवढ्या मास लेव्हलवरती असणार आहे, तेवढी प्रोडक्शनची कॉस्ट आहे ती कमी होते. ओके. आणि छोट्या बिझनेसमध्ये काय होतं, की ते छोट्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर त्यांची जी कॉस्ट आहे ती वाढते आणि टेक्नॉलॉजी थोडं यूज नाही होत त्या ठिकाणी. तर टेक्नॉलॉजी यूज नाही झाली तर मग वेळ जास्त लागतो. वेळ जास्त हां. लागल्यानंतरनी मग वेळेची जी कॉस्ट आहे ती पे करायला लागते. नंतरनी हां. त्यांना लेबरवरती जास्त डिपेंड व्हायला लागतं. एम्प्लॉयीवरती जास्त डिपेंड व्हायला लागतं. म्हणजे मॅन्युअली वर्क जास्त असतं. त्या हां. ठिकाणी मॅन्युअल वर्क आल्यानंतरनी त्याची जी कॉस्ट आहे ह्युमन ती वाढते. ती जर अव्हॉइड करायची असेल तर काय आहे, की ज्यावेळेस कुठला पण स्टार्टअप बिझनेस सुरू करतो ना, त्यावेळेस त्यांनी कुठली जरी गोष्ट मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल ना, तर त्यांनी आपला बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग म्हणून न करता हां. सगळ्यात सुरुवातीला काय करायला हवंय, की मॅन्युफॅक्चरिंग आहे ते आउटसोर्स करायचं. ओके. आउटसोर्स केलं तर काय होतं, की आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगकडे फोकस नाही करायचा. आपण फक्त सेलिंगवरती फोकस करायचा हां. सुरुवातीला. एकदा आपलं मार्केट एस्टॅब्लिश झालं, तर त्याच्यानंतर मग आपली जी मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे, तो हां. आपणही क्रिएट केला,
तर काय होतं की सुरुवातीला जे काही चॅलेंजेस येतात ते अव्हॉइड होतात. सगळ्यात अगोदर कसं आहे की कुठला जरी बिझनेस करायचा असेल, तर तुमच्याकडे कस्टमर किती जास्त आहेत आणि ते हां. तुमच्या प्रॉडक्टला ॲक्सेप्ट करतात का नाही करतात, हे जास्त महत्त्वाचं आहे. हां. एकदा तुम्ही काय केले व्हाईट लेबल बऱ्याच ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग करून सर्वच प्रॉडक्ट भेटतात आता. असं ओके. नाही की आपल्याला जर मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस करायचा असेल हं, किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट तयार करायचं असेल, हं. त्यासाठी आपल्याला फॅक्टरीचं असणं गरजेचं नाही. तुम्ही ओके. दुसऱ्याच्या फॅक्टरीमध्ये आपल्या ब्रँडचं प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही हां. मॅन्युफॅक्चरिंग करू घेऊ शकता ओके. आणि तेच तुम्ही सेल करू शकता आपल्या स्वतःच्या ब्रँडवरती. त्याच्यामुळे काय होतं, की आपला पूर्ण फोकस आहे कस्टमरकडे होतो आणि एकदा मार्केट क्रिएट झालं, हां. त्याच्यानंतरनी तुम्हाला थोडा प्रॉफिट आला. जास्त प्रॉफिट होण्याचे तुमच्याकडे चान्सेस आहे आणि मग त्या ठिकाणी मग तुम्ही प्लॅन करू शकता, की थोडी जास्तची इन्व्हेस्टमेंट करून हां. त्याच्यानंतरनी तुम्ही तुमचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारून स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग सेटअप सुरू करू शकता. तुम्हाला तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेटअप करण्यासाठी जेवढे फंडची रिक्वायरमेंट आहे, हां. ते लगेच करायची आवश्यकता नाही. हां. बरोबर. तर ते फंड्स जो आहेत, ते तुम्ही तुमच्या स्टॉक करण्यासाठी का कस्टमरला काही क्रेडिट पिरियड जर ऑफर करायचा असेल, त्या हां. ठिकाणी तुमचं वर्किंग कॅपिटल आहे, ते तुम्ही वापरू शकता. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, हे कोण सांगू शकतं? जे एक्सपर्ट्स असतात ते सांगू शकतात. हां. बऱ्याच वेळा काय होतं, की लोकांना किंवा स्टार्टअप नवीन असतात, त्या सगळ्यांनाच ह्या गोष्टींचं माहिती नसल्यामुळे काय होतं, की मोठे-मोठे सेटअप करतात. बऱ्याच वेळा हां. काय होतं, की मार्केटमध्ये असं की फॅक्टरी मोठी झालेली आहे, बिझनेस वाढला, 1 वर्ष केला, 1.5 वर्ष केला, मग नंतरनी बंद पडली. हं. असे भरपूर बरोबर, केसेस बरोबर. हां. आपल्याला उदाहरण आहेत मार्केटमध्ये आपल्याला दिसतात. बरोबर आहे. ते ह्याच्याचमुळे होते, की सक्सेसफुल नसल्यामुळं आणि जर आपण आउटसोर्स केली आणि फक्त ट्रेडिंग किंवा सेल्सवरती आपण हां. फोकस केला. जरी पण आपला लॉस झाला, तरी पण आपला लॉस किती होणार? कमी होणार. कमी कारण होणार. की मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आणि हां. तिकडे जो वेळ जातो सेटअप करण्यासाठी तो वाचणार, पैसे बरोबर. वाचणार, आपली एनर्जी वाचणार. तर करेक्ट. ह्या गोष्टीकडं स्टार्टअप ओनरनी लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. की ₹1 चॉकलेट त्याच्यामध्ये डिस्ट्रिब्युटर कॉस्ट, ट्रॅव्हलिंग कॉस्ट किंवा जो मॅन्युफॅक्चर त्याचा प्रॉफिट असं मिळून किती रुपयाला बेसिक चॉकलेटची कॉस्ट पडत असेल आणि मग ₹1 चॉकलेटमध्ये त्याचा प्रॉफिट किती होत असेल? बऱ्याच वेळा असतं, की छोटे जे काही प्रॉडक्ट आहे, तर हां. त्या छोट्या प्रॉडक्टमध्ये जी कंपनी आहे, ती जास्त मार्जिन नाही मिळवत. त्यांचे जे प्रीमियम जे प्रॉडक्ट असतात, हां. त्याच्यामध्ये जास्त मार्जिन मिळवते. ओके. फक्त काय आहे, की हे लोकांना काय होतं, की ₹1च्या चॉकलेट्समुळं त्यांचं सेल्स वाढतो. म्हणजे ब्रँडिंग नंबर होतं. ऑफ कस्टमर जे वाढतात हां. आणि लोकांपर्यंत पोहोचता येतं. पण ओके. त्याच्यानंतर काय असतं, की Cadburyचंच तुम्ही ₹5 पण Cadbury विकता आणि हं. त्याच्यानंतर ₹100 पण तुम्हाला पॅक आहे, तो पण भेटतो. बरोबर. पण ₹5च्या Cadburyमध्ये कंपनीची जी प्रॉफिट आहे, तो कमी असतो. पण तुम्ही जवळ ₹100 जर पॅक घेतला, तर हां. ऑब्व्हियसली प्रॉफिट मार्जिन आहे, तो त्या ठिकाणी जास्त असतो. ओके. म्हणजे थोडक्यात ₹5 ची कॅटेगरी खातो त्यावेळेस आपल्याला ते क्रेव्हिंग होतं, की नाही यार मला अजून पाहिजे. नेक्स्ट टाईम आपण ती 5ची नाही घेतो 100ची घेतो. राइट. ओके. म्हणजे ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी थोडी स्ट्रॅटेजी आहे त्या ठिकाणी. एखाद्या बिझनेसमधून ज्यावेळेस प्रॉफिट काढायचं आहे, एखाद्या प्रॉडक्टचा आपल्याला किंमत ठरवायची आहे. कुठल्या-कुठल्या बाजूंचा विचार केला जातो? रॉ मटेरियल हं. त्याची कॉस्ट तुम्हाला एक्झॅक्ट आणि करेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, की रॉ मटेरियल ज्यावेळेस आपण अझ्युम करत असतो, हं. एकाच प्रकारचं रॉ मटेरियल नाही लागत. त्याची कॉस्ट किती आहे? ती घेऊन येण्यासाठी म्हणजे मार्केटमधून आपल्या फॅक्टरीमध्ये घेऊन येण्यासाठी ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती आहे? हां. त्याच्यानंतर येते, की तुमचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये पण 3-4 प्रकारचे एक्सपेन्सेस येतात. एक तर हं. आहे, की तुमचे लेबर एक्सपेन्सेस, नंतर की तुमची मशिनरी कॉस्ट येते, इलेक्ट्रिसिटी आणि हां. तुमची फॅक्टरी रिलेटेड जे काही ओव्हरहेड्स आहेत, ते येतात. ह्या सगळ्यांचं जी कॉस्ट आहे, ती तुम्हाला इन्क्लूड करायला लागते. मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर तुमची पॅकिंग कॉस्ट येते हां. आणि पॅकिंग कॉस्ट झाल्यानंतर तुमचं डिस्ट्रिब्युशन, ट्रान्सपोर्ट आणि तुम्हाला जो काही सप्लाय चेनमध्ये हां. जे स्टॉकेज डिस्ट्रिब्युटर्स आणि एंड कस्टमर्स पर्यंत पोहोचवण्यासाठी जे रिटेलर असतात, तर त्यांचं मार्जिन आहे. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरनी तुम्हाला स्वतःकडे किती प्रॉफिट राहतो, हे हां. कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेट करता, तर त्यावेळेस मग तुम्हाला कळणार की तुमचा प्रॉफिट किती आहे. ह्याच्यामध्ये अजून आहे की तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, ऑफिस एक्सपेन्सेस, हां. तुमच्या ऑफिसमध्ये जे काही सपोर्ट स्टाफ असतात,
अकाउंट्स, फायनान्स, HR डिपार्टमेंट असू दे, प्लॅनिंग मॅनेजमेंटची सॅलरीज असू द्या आणि त्याच्यानंतर तुमची जे काही फायनान्स कॉस्ट आहे, म्हणजे तुम्ही हां. जर बँकेकडून लोन घेतला असेल, तर त्याचा जो इंटरेस्ट आहे, तो सगळा कॅल्क्युलेट केलेला आहे का नाही? तर हां. इंटरेस्ट फॅक्टर आहे, तो पण तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतो आणि हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला कळणार की तुमचे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजे प्रॉडक्टची एंड प्राइस किती ठेवायची आणि किती नाही ठेवायची. तर समजा आता आपण एखादी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आपण जाऊयात. आपण हं, समजा एखादी कार कंपनी घेतली. समजा Mahindra घेतली आपण. थार आहे. पूर्ण गाडी एका ठिकाणी नाही बनत. हं, त्याचे पार्ट्स बाहेरून आउटसोर्स केले जातात आणि मग ती गाडी कारखान्यामध्ये तयार होते आणि मग आपल्यापर्यंत येते. हं. मग हे पार्ट्स ते स्वतःच का नाही बनवत? सगळ्याच गोष्टी आपण करत असेल, तर काय होतं की आपला वेळ जास्त जातो, हां. टेक्नॉलॉजी जास्त जाते. ते जर तुम्ही आउटसोर्स केलं, तर कसं की तुमच्या पार्टनर्स म्हणजे सप्लायर थ्रू केलं, तर तुमचा वेळ आणि पैसे जे असतात ते वाचत असतात. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचे जे मोठे-मोठे जे कंपन्या आहेत, ते काय करतात की छोट्या सप्लायर्सकडून क्रेडिटवरती मटेरियल घेत असतात. मग तुमची हां. जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, त्या ठिकाणी कमी होती. कारण की तुमच्या मटेरियल बनवण्यासाठी काय करतात, की छोटे बिझनेस ओनर आहे, ते इन्व्हेस्टमेंट करत असतात. ते ओके. टेक्नॉलॉजीमध्ये अपग्रेड करत असतात. ती मोठ्या कंपन्यांना तिथं स्वतःला करण्याची गरज नाही. मग ते काय करतात, की काही पार्ट्स आहेत, ते दुसरीकडून मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि ते ऑब्व्हियसली की सायकल जी आहे, हं. ती जर करायची असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करणं जास्त आहे. सगळ्यांनीच जर कंपनीत एकाच कंपनीत सगळ्या गोष्टी केल्या, तर हां. त्या गोष्टी मे बी इकॉनॉमिकली पॉसिबल नाही होणार त्या ठिकाणी. तर हां. त्याच्यामुळे काय होतं, की अ, खर्च वाचतो आणि त्याच्यानंतरनी तुम्हाला तुमच्या स्वतःची टेक्नॉलॉजी पेस आणि इन्व्हेस्टमेंट आहे करण्याची गरज नाही. तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे, ते बाकीचे जे सप्लायर्स आहेत ते करत असतात त्या ठिकाणी. सर आपण आता बऱ्याचदा बघतो मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट आहेत. पण एखाद्या कंपनीचे खूप मल्टिपल व्हेरिएशनमध्ये प्रॉडक्ट असतात आणि हं, एखाद्या कंपनीचे खूप मोजकेच प्रॉडक्ट असतात. हं. पण दोघांच्याही मार्जिनमध्ये फरक असतो. म्हणजे एक जण ज्याचे जास्त प्रॉडक्ट आहेत त्याचं मार्जिन कमी असतं आणि ज्याचे जे कमी प्रॉडक्ट त्याला मार्जिन जास्त मिळतं. असं का? की जरी प्रॉफिट मार्जिन तुम्हाला कमी भेटला, 10% जर प्रॉफिट मार्जिन घेतला, पण हां. तुम्ही काय केलं 500 करोडचा बिझनेस केला. तर ओव्हरऑल जे प्रॉफिट आहे तुमचा मोठा होणार. पण हे काय म्हणणार, की आम्ही 500 करोडचा बिझनेस नाही करणार. आम्ही फक्त 100 करोडचाच बिझनेस करणार, हां. पण आम्हाला 20% प्रॉफिट आम्ही मिळवतोय. असं होतं. ओके. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल घेऊन तुम्हाला मार्केटमध्ये यायचं, की तुम्हाला प्रीमियम सेगमेंटमध्ये जायचंय. ते तुम्हाला ठरवणं जास्त गरजेचं आहे, की लिमिटेड आहे प्राईम बनवणार. जसं तुम्ही Apple किंवा Samsungचा वगैरे उदाहरण घेतलं, की हां. मोबाईलमध्ये आता भरपूर कंपन्या आहेत. तर मोबाईल तेवढाच आहे, पण त्याच्यामध्ये फीचर्स आणि प्रीमियम जास्त आहे. हां. तर तुम्हाला 1,00,000, ₹1,25,000, ₹1,50,000 पर्यंत तुम्हाला मोबाईल जो Appleचा भेटतो. बरोबर आहे. पण तो जर तुम्ही सेम क्वालिटी नाही म्हणता येणार, हं. पण सेम फीचर सिमिलर टाइप ऑफ जे प्रॉडक्ट आहे, हां. तुम्हाला मे बी 25, 30, 40,000 मध्ये पण भेटू बरोबर, शकतात. मग बरोबर. तुम्हाला प्रीमियम कस्टमर अट्रॅक्ट करायचा आहे किंवा जनरल कस्टमर अट्रॅक्ट करायचा आहे आणि प्रॉफिट मार्जिन तुम्हाला किती मिळवायचं हे तुम्ही अगोदर डिसाईड केलं, तर तुमचा बिझनेस आहे, तर तुम्ही राइट ट्रॅकवरती घेऊन जाऊ शकता. समजा एखादा नवीन उद्योजक आहे आणि त्याला त्याचा ब्रँड तयार करायचा, त्याला त्याचा उद्योग सुरू करायचा आहे. तर ते सुरू करताना त्यांनी कुठल्या फायनान्शियल हॅबिट चांगल्या ठेवल्या पाहिजेत? प्रत्येक बिझनेस ओनरला मी ज्या वेळेस भेटतो आणि ज्या ठिकाणी मी बोलत असतो, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांना हेच ॲडवाइस देत असतो, की तुमच्या बिझनेसचा फायनान्शियल रिव्ह्यू आहे, तो तुम्ही प्रत्येक महिन्याला घेतला पाहिजे. म्हणजे प्रत्येक महिन्याचा तुमचा प्रॉफिट किती झालेला आहे. आता जर सप्टेंबर महिना संपत आलेला आहे. हं. सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही किती टर्नओव्हर केलाय आणि त्याच्यामधून तुमचा ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट किती झालेला हं. आहे. तुम्ही ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये 10 तारखेच्या अगोदर तुम्ही रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. हां. बऱ्याच वेळा हे जे छोट्या बिझनेसमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना काय होतं, की त्यांच्या बिझनेसमध्ये करेक्ट प्रॉफिटेबिलिटी किती आहे ते हां. कळत नाही. आपल्या बिझनेसमध्ये प्रत्येक स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योर जे आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, आपलं टर्नओव्हर किती होणार आहे आणि टर्नओव्हर झाल्यानंतरनी आपला एक्सपेन्सेस वजा केले त्याच्यातून, हां. तर आपलं प्रॉफिट किती होतोय का नाही होत आहे, हे डिसाईड करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं, की तुम्ही बजेट तयार केलं, तर हां. निगेटिव्ह होण्याचे चान्सेस असतात. की स्टार्टअप आहे, ऑब्व्हियसली त्यांनी जर इनिशियल प्रमोशनसाठी किंवा तुमच्या
ॲडव्हर्टाइजमेंटवरती सुरुवातीला नवीन बिझनेस असल्यामुळं जास्त एक्सपेन्सेस होतात. तर हं. तिथे ठीक आहे, की पण जे एक्सपेन्सेस जास्त आले, लॉस जरी झाला, तरी ते पण तो कॅल्क्युलेटिव्ह लॉस असणं गरजेचं आहे आणि तो माहीत असणं गरजेचं आहे, की आपण ओके. लॉस केला तरी पण ठीक आहे, की दे शुड बी ओके फॉर दॅट. हं, हं, हं. नाहीतर काय होणार, की लॉस होतोय, पण त्यांच्या माइंडमध्ये काय आपण बिझनेस करतोय, पण आपला प्रॉफिटमध्ये आहे. हां. असं नकोय. त्यांना माहीत असायला पाहिजे, की लॉस होतोय, कशामुळे होतोय आणि पुढचा लॉस कमी करण्यासाठी त्यांच्याकडे ॲक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे. तर लॉस मेकिंगमधून प्रॉफिट मेकिंग तुम्ही करू शकता का नाही करू शकत, त्याचे ॲक्शन प्लॅन तुम्ही आत्ताच जर डिसाईड केले, तर तुम्हाला जो मोठा लॉस हां. जो होऊ शकतो, तो तुम्ही आत्ताच अव्हॉइड करू शकता. ह्या गोष्टी. ओके. त्याच्यानंतर नाही की ज्यावेळेस बिझनेस ओनर बिझनेस करत असतो, ते ऑब्व्हियसली ते प्रोप्रायटरी बिझनेस करतो, की काही ठिकाणी मग मल्टिपल पार्टनर असेल तर पार्टनरशिप करतात. हां. पण ते करत असताना काय होतं, की बऱ्याच वेळा की स्वतःसाठी जे काही पैसे लागतात ना, बरेच लोकं काय करतात, की आपलंच अकाउंट बिझनेससाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी एकच अकाउंट यूज करतात. आणि ओह! त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या स्वतःसाठी किती खर्च झालेला आहे, वैयक्तिक अदर दॅन बिझनेस किती खर्च झालाय, तो ट्रॅक होत नाही. आणि हं. तो ट्रॅक नाही झाल्यामुळे काय होतं, की बिझनेसचे पैसे आहेत ते आपले पर्सनल एक्सपेन्सेससाठी डायव्हर्ट होतात आणि हां. त्याच्यामुळे बिझनेसचे जे काही फायनान्शियल मिसमॅनेजमेंट आहे, ह्या कारणास्तव होतात. बरेचसे लोकं काय करतात, की नवीन बिझनेस ओनर 3-4 वर्षाचा बिझनेस झाला. मग हां. त्यांचे थोडे की लाईफस्टाईल्स आहे ते अपग्रेड करतात. मोठी गाडी असायला पाहिजे. मग हां. आम्हाला फॉरेन टूर करायची. नंतरनी आपल्या फॅमिलीसाठी काही एखादं फंक्शन असेल, तर छोट्या फंक्शनमधून सुद्धा ते गोष्ट आपण करू शकतो. पण वाटतं की आता बिझनेस ओनर आहे, थोडं आपल्याला लोकांना दाखवायचं मोठं झालेलं आहे. मग हां, त्यासाठी हां. अननेसेसरी एक्सपेन्सेस करतात. पण ते पण अव्हॉइड केलं आणि तोच पैसा जर तुम्ही तुमच्या बिझनेससाठी वापरला, तर तुमच्या 1-2 वर्षामध्ये तुमचे जे पैसे ते मल्टिप्लाय होण्याचे चान्सेस आहे आणि ओके. एकदा तुमच्या बिझनेसमधून बाहेर गेलेला पैसा आहे, तो तुमच्या बिझनेसमध्ये नाही येणार. तर हां. ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही अव्हॉइड करणे जास्त गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, की तुमच्या बिझनेसचा जो फायनान्शियल रिव्ह्यू आहे, हं. प्रत्येक महिन्याला घेणं आवश्यक आहे. तर बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि कॅश फ्लो हे जे आहेत, तर हं. हे सोप्या भाषेत कसं सांगा? कॅल्क्युलेट करण्याची मेथड वेगळी आहे आणि हां. कॅश फ्लो कॅल्क्युलेट करण्याची मेथड वेगळी. तर काय आहे, की ज्यावेळेस तुम्ही बिझनेसचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करता, हां. तर त्यावेळेस काय होतं, की तुमचा प्रॉफिट आहे म्हणजे टर्नओव्हर वजा तुमचे खर्च केले, तर हां. तुम्हाला प्रॉफिट भेटतो. पण तुमचा जो कॅश फ्लो जो आहे, तुमचा प्रॉफिट आणि तुमच्या बँकेतले पैसे जे आहेत, ते कधीच सेम दिसणार नाही. ह्याचं कारण हे आहे, हां. की तुमची प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटची जी सायकल आहे, ती सायकल आणि कॅश फ्लोची सायकल सेम नसते. हे कशामुळे डिफरन्स असतो? पर्चेस करता कुठलं हं. रॉ मटेरियल हां. किंवा तुमचे जे काही सर्व्हिसेस असतात ते पर्चेस करता. तर त्यावेळी काय होतं, की त्याचे जे पैसे तुम्हाला त्याच वेळेस द्यावं नाही लागत. कारण काय, की तुम्ही तुमच्या हां. सप्लायर्सकडून काय करता, की क्रेडिटवरती. क्रेडिट टर्म करता. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस करतात. हां. म्हणजे तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही पर्चेस दाखवणार ह्या महिन्यामध्ये, हां. सप्टेंबरमध्ये. पण नंतरनी काय होणार, त्याचे पैसे तुम्ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येणार. त्याच्यामुळं पेमेंट आता लगेच करण्याची आवश्यकता नाही. हं. ही झाली एक गोष्ट पर्चेसच्या बाबतीत. नंतरनी काय आहे, की तुम्ही तुमचे जे मटेरियल आहे, तुम्ही तुमच्या कस्टमरला सेल करता आणि कस्टमरला पण काय होतं, की तुम्ही 15 दिवस, 30 दिवस, 60 दिवस पेमेंट सायकल देते हां. आणि पेमेंट सायकल दिल्यानंतर तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिसणार तुमचे, की खर्च टर्नओव्हर मायनस पर्चेस झालेलं आहे आणि बरोबर. सेल पण झालेला आहे. तर प्रॉफिट ह्या महिन्यात दिसणार, पण त्याचं रिअलायझेशन सेम महिन्यामध्ये नव्हतं कॅशचं. ओके. त्याच्यामुळे काय होतं, की तुमचा प्रॉफिट आणि तुमचा कॅश फ्लो आहे, कधीच सेम नाही दिसत आणि ह्याच्याचमुळं जे बिझनेस ओनर आहे, ते एक चूक करतात, की त्यांना असं वाटतं, की आपला बिझनेसमध्ये बँकेमध्ये पैसे नाहीयेत. हां. पण मग आपण काहीतरी चुकीचं करतो का? आपला बिझनेस लॉसमध्ये आहे का काय? हां, हां, हां. तर ते जर तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल, की तुमचा बिझनेसमध्ये तुमचा कॅश फ्लो निगेटिव्ह आहे, तो कशामुळे? त्यासाठी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे, ते प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू करायला लागणार आहे ओके. आणि तुमचे ब्लॉकेजेस कुठे आहेत, ते आयडेंटिफाय केले, तर तुम्हाला कळणार, की तुमचे ब्लॉक झालेले पैसे कुठं-कुठं आहेत आणि तुमचे निगेटिव्ह कॅश फ्लो कशामुळे येतो.
ओके. आणि त्याच्यामुळे की तुमचा प्रत्येक महिन्याला तुम्ही कॅश फ्लो स्टेटमेंट आणि तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट हे जर रिव्ह्यू केलं, हं. तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कंट्रोल जो आहे, तो चांगल्या प्रकारे करता येईल. ओके. समजा आता एखाद्या व्यवसायासाठी लोन घ्यायचंय किंवा इन्व्हेस्टर आणायचा आहे. या दोन्ही आणताना त्या उद्योजकाने कुठले मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत? बँकेकडून लोन घ्यायचं किंवा तुम्ही इन्व्हेस्टर घेऊन यायचे हां, आणि बँकेकडून जे पैसे आहेत ते लवकर भेटतात. फंडिंग हां. घ्यायचे असल्यामुळे थोडी लेंदी प्रोसेस आहे आणि थोडी कॉम्प्लिकेशन्स आहे. म्हणजे ते डॉक्युमेंटेशन सगळ्या गोष्टी हं. करायला लागतात. पण ॲज कंपेअर टू बँकेपेक्षा जर तुम्ही फंडिंग केलं म्हणजे हं. इन्व्हेस्टरकडून जर इन्व्हेस्टर्स. आणली, तर त्या थोडी ऑडिट किंवा ड्यू डिलिजन्स असो, स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस आहे, मग जे डॉक्युमेंटेशन एग्रीमेंट्स त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. हं. पण त्याच्यामध्ये डिसाईड कशाच्या बेसिसवरती करणार? एक आहे की तुमचा जो बिझनेस तुमचा प्रॉफिट मेकिंग किंवा कॅश जनरेट करणारा बिझनेस असेल, हां. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमचं जे कॅपिटल आहे, ते डायव्हर्ट्स करणं आवश्यक नाही. तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी बँकेकडून लोन घेऊ शकता. कारण हं. की तुम्ही कॅश प्रॉफिट जनरेट करता. मग तुम्हाला इझिली पैसे जे आहेत ते बँक देऊ शकते आणि कमी रेट ऑफ इंटरेस्टवरती पण भेटू शकतात. ओके. तुमचं प्रॉफिट जे आहे, ओनरशिप आहे, त्या ठिकाणी तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही. पण त्यासाठी कसं की कॅश जनरेट असणारा बिझनेस आणि प्रॉफिट मेकिंग बिझनेस असणारा म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट्स जे हां. इ ज्या बिझनेसमध्ये असतात, त्या बिझनेसमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टरकडून इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही. मग इन्व्हेस्टरकडून तुम्ही कुठल्या टाइपच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट घेऊन येऊ शकता. हं. एक की तुमच्या जे प्रॉफिट मार्जिन कमी आहे, हां. स्केल अप करण्याची तुमची इच्छा आहे किंवा पुढं पोटेन्शियल जास्त आहे, पण इन्व्हेस्टमेंटची आता गरज आहे. म्हणजे तुम्हाला फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग करायला लागणार. हां. मग स्वतःकडे पैसे नाही. पण 10 करोडची रिक्वायरमेंट आहे. पण 10 करोड आपल्याला ट्रॅडिशनल बिझनेस केला, तर हं. आपल्याला फार वर्ष लागू शकतात. ते हां. जर तुम्ही काय केले, की इन्व्हेस्टरकडून इन्व्हेस्टमेंट केली, तुमचे शेअर्स आहेत ते डायल्यूट केली, ओनरशिप डायल्यूट केली, तर त्या ठिकाणाहून कसं की तुम्ही ग्रो लवकर होऊ शकता आणि त्याच्यात हे की फक्त तुमची जी ओनरशिप आहे, हां. ती तुमच्याकडून दुसऱ्याला जाते. पण हे जर केलं, तर तुमची ग्रोथ आहे, ती पुढच्या 10 वर्षानंतरनी होण्याच्या ऐवजी तुम्ही 2-3 वर्षात करू शकता. म्हणजे कमी प्रॉफिटवाला आणि इन्व्हेस्टमेंट जास्त असेल, तर त्या हां. ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे आहेत, ते घेऊन या. तुम्ही प्रायव्हेट इन्व्हेस्टर किंवा तुमचे हं. कॅपिटल्स आहे, तुम्ही ते डायल्यूट करू शकता आणि जास्त प्रॉफिट मेकिंग बिझनेस आणि कॅश रिच बिझनेस, कॅश जनरेट बिझनेस असेल, हां. तर तुम्ही बँकेकडून लोन्स घेऊ शकता. समजा एखादा बिझनेस आहे, त्याचा आर-ओ-आय जो आहे त्या बिझनेसचा, तो कसा मोजावा? त्याचा उपयोग कसा करून घ्यावा? आर-ओ-आय म्हणजे काय? की तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट. म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट्स किती घेऊन आलाय आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला रिटर्न्स किती भेटतात. हां. हे आपलं त्याची बेसिक. मेथोडॉलॉजी झाली, हं. बेसिक कन्सेप्ट झाली. तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं, की ते मॅथेमॅटिकली कॅल्क्युलेशन असतं, की तुमचं प्रॉफिट डिव्हायडेड बाय कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इंटू हं. 100 केलं तर तुमचं इयरली आर-ओ-आयचं पर्सेंटेज भेटतं. आणि हां. ह्याचा उपयोग म्हणजे काय आहे, की तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरनी तुमच्या बिझनेसमध्ये रिटर्न्स किती भेटतात. हां. किंवा असं असतं, की तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरनी ते जी इन्व्हेस्टमेंट आहे, रिटर्न्स तुमच्या हातामध्ये भेटण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागतात. ओके. तर हे जर कळायचं हां. असेल, तर तुम्ही आर-ओ-आय करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं, की हे आर-ओ-आय वगैरे जे असतात, की ते तुमच्या फ्रँचाइज बिझनेसेस किंवा तुमचे जे मोठे जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स वगैरे असतात, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कॅल्क्युलेट केले जातात. ज्याच्यावरून कळतं, की आपण जर एखादी सर्टन 1 करोडची इन्व्हेस्टमेंट्स केली, तर हां. 1 करोड मला रिकव्हर करण्यासाठी अजून किती वर्ष लागणार आहे. आणि हां. हे माहिती असणं गरजेचं आहे ॲट द स्टार्टिंग ऑफ द बिझनेस. ते जर केलं, तर हा आर-ओ-आय कॅल्क्युलेट करणं वन ऑफ द पार्ट ऑफ तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग झालं. ह्याच्यापासून ओके. तुम्ही सुरुवात करू शकता, की तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही किती दिवसात तुमचे इन्व्हेस्टमेंट्स आहे, ते तुम्हाला रिटर्न भेटू शकतात. पर्टिक्युलर आपण असं बघतो, की एखादा व्यवसाय सुरू झालाय. हं. पण असं म्हणतात, की व्यवसाय सुरू झाल्यावरती 2-3 वर्ष जी असते ती लॉस बेअर करण्याची कॅपॅसिटी हवी आहे. तर हे कितपत खरं आहे? काही असे पण बिझनेस असतात, की तुम्ही पहिल्या वर्षापासून किंवा पहिल्या 2-3 महिन्यामध्ये पण तुम्ही बिझनेसेस करू शकता. त्याला तुमच्या बिझनेसमध्ये जर तुमचा असेट लाईट मॉडेल जर हं. यूज केलं तुम्ही, तर असेट लाईट मॉडेलमध्ये
तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची आवश्यकता नाही. दुसऱ्याचे असेट यूज करू शकता आणि दुसऱ्याचेच आता आपण डिस्कस केलं, की आउटसोर्स मॅन्युफॅक्चरिंग हां, केली हां, हां. किंवा असं केलं, की आपण सब कॉन्ट्रॅक्टिंग केलं. म्हणजे आपण काहीच नाही करायचं. आपण आपले जे काही कॉन्ट्रॅक्ट भेटलेले किंवा आपल्याला जे काम जे भेटलेले ते आपण दुसऱ्याला सब कॉन्ट्रॅक्टिंग देऊन हां. असाइन करायचे आणि आपण फक्त मॅनेजमेंटचा रोल आहे, तो ओके. आपण करायचा. असे पण भरपूर ठिकाणी लोकं करतात किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीजमध्ये हां. किंवा सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजीचे बिझनेस असतात, तर त्याच्यामध्ये पण फार असे उदाहरण आहेत, की ज्या ठिकाणी काय आहे, की तुम्ही पहिल्या वर्षापासूनच तुम्ही प्रॉफिट मेकिंग सुद्धा असू शकता. आता ट्रेडिंगमध्ये जे आपण म्हणतो, की सध्या ट्रेडिंगला जास्त वॉन्टेड आहे. तर सध्या भारतामध्ये DMart तर सध्या टॉपवरती आहे. त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग आणि त्यांचं एकंदर काम कसं चालतं? ऑब्व्हियसली आता DMartच्या केसमध्ये काय होतं, की ते काय करतात, की मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यांच्याकडून घेतात मासवरती. हं. म्हणजे त्यांना काय होतं, की त्यांना कमी रेटमध्ये त्यांना निगोशिएशन करायला भेटतं हं. आणि ते निगोशिएशन कमी याच्यात भेटल्यानंतर ते काय करतात, की डायरेक्ट एंड कस्टमरला विकतात. मधली जे काही स्टॉकिस्ट तुमचा डिस्ट्रिब्युटर, सब हां, हां. डिस्ट्रिब्युटर्स किंवा जो एंड रिटेलर आहे, तर ह्यांचं जो काही मार्जिन आहे, ते सगळं कट होतं हां. आणि ते कट झाल्यामुळं ते काय करतात, की स्वतःला प्रॉफिट आहे, ते ठेवू शकतात आणि कमी म्हणजे डिस्काउंटमध्ये ऑफर करतात त्यांच्या ज्या हां. बिझनेसला. त्याच्यामुळं काय होतं, की एकतर आहे, की कस्टमर जे आहेत, की डिस्काउंट दिल्यामुळं कस्टमर जास्त अट्रॅक्ट होतात आणि हां. इकडून ज्यावेळेस पर्चेस करायचंय, तर हायर डिस्काउंट्स किंवा क्वांटिटीमध्ये. चांगलं निगोशिएशन करून त्यांना जे मासवरती पर्चेस करता येतं हां. आणि सप्लाय चेनमधली नसल्यामुळे त्यांना जो प्रॉफिट आहे, तो भेटतो आणि एकाच ठिकाणी आता तुम्ही जर DMartमध्ये गेला, तर एका ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी हो, भेटतात. हो. तुम्हाला मल्टिपल म्हणजे बऱ्याचले दुकानांमध्ये जायची आवश्यकता गरज नाही नाहीये. पडत. मग हा जो बिझनेस आहे, तो त्यांचा प्रॉफिटेबिलिटी होतो. कारण की एकाच छताखाली त्यांना सगळ्या गोष्टी विकता येतात हां. आणि बिझनेस आहे, तो त्यांना क्रिएट करता येतो. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या 3 टिप्स कुठल्या सांगताल? तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेंटरी किती आहे? इन्व्हेंटरी म्हणजे कसं, की तुम्ही तुमचं रॉ मटेरियल्स किती आहे? तुमचे फिनिश प्रॉडक्ट किती आहे? हां. जेवढे जास्त तुमच्याकडे इन्व्हेंटरी असणार आहे, तेवढे तुमचे फंड्स ब्लॉक असणार आहे. बरोबर. ही झाली एक गोष्ट. दुसरं आहे, की तुम्ही तुमच्या कस्टमरकडून कॅश कलेक्शन किती वेळात करून घेता? हं. जेवढ्या लवकरात लवकर तुमचं कॅश कलेक्शन होतं, तेवढ्या लवकरात लवकर तुमचे काय होणार? कॅश फ्री होणार. जेवढे हां. जास्त तुम्ही पेमेंट टर्म देणार, तर तेवढे तुमचे ब्लॉकेजेस होणार. आणि बरोबर. हे करत असणारे तुमची कॅश टू कॅश सायकल आहे. म्हणजे तुमचं पर्चेस केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी, हां. नंतरनी तुमचं डिस्ट्रिब्युशन ॲक्टिव्हिटी आणि डिस्ट्रिब्युशन झाल्यानंतरनी कॅश कलेक्शन सिस्टम. ह्या जी सायकल आहे, तेवढी जास्त फास्ट असणार आहे, तेवढं तुमचा कॅश फ्लो आहे, तो तुमचा पॉझिटिव्ह होणार. कारण काय होतं, की जर एखाद्या बिझनेसची ही जी कॅश कलेक्शनची सायकल आहे, ती हां. 2 महिन्याची आहे आणि सेम टाइपच्या बिझनेसमध्ये तीच कॅश कलेक्शन सिस्टम जी आहे, कॅश टू कॅश सिस्टम जी आहे, ती 1 महिन्याची आहे. म्हणजे हां. त्या ठिकाणी काय होणार, जरी एका बिझनेसचा टर्नओव्हर 100 करोड आहे, दुसऱ्या बिझनेसचा पण 100 करोडचा टर्नओव्हर आहे. पण ह्यांची जी कॅश टू कॅश सायकल्स आहे, तुमची 60 दिवसाची, ह्या बिझनेसची जी कॅश कलेक्शन सायकल आहे, ती तुमची 30 दिवसाची आहे. हां. तर त्या ठिकाणी काय होणार, की एक प्रॉडक्ट जो आहे हं. मॅन्युफॅक्चरिंग करून, डिस्ट्रिब्युशन करून त्याचे पैसे येण्यासाठी तुम्हाला 60 दिवस लागणार. हां. ह्या कंपनीकडून काय होणार, की ते 30 दिवसामध्ये होणार. त्याच्यामुळं ह्या बिझनेसची एका वर्षामध्ये फक्त 6 सायकल होणार आणि ओके. ह्या बिझनेसची काय होणार, तुमचे 12 सायकल होणार. म्हणजे हां. सेम टर्नओव्हर असून सुद्धा तुमच्या एका कंपनीचा प्रॉफिट आहे, तो X असेल, तर दुसऱ्या कंपनीचा 2X असू शकतो. हां. त्याच्यामुळं काय आहे, की तुमची ही जी कॅश मॅनेजमेंटमध्ये तुमची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि कॅश कलेक्शन सिस्टम आहे, तेवढी स्ट्राँग आहे, तेवढा तुमचा कॅश फ्लो आहे तुमच्या बिझनेसमध्ये पॉझिटिव्ह असणार आहे. प्रत्येक ओके. बिझनेसने काय करायला पाहिजे, त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग पासून ते कॅश कलेक्शन म्हणजे ते पी-ओ टू कलेक्शन सिस्टम म्हणतो हां. आम्ही. ती कलेक्शन सिस्टम जेवढी स्ट्राँग आहे, तेवढा तुमचा कॅश फ्लो जो आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. सर आता नवीन केंद्र सरकारने जी-एस-टी 2.0 जो काही कट ऑफ आणलाय, तर ह्याचा इम्पॅक्ट नक्की कुठल्या वर्गावरती होणार आहे? त्याचा जो डायरेक्टली जो इम्पॅक्ट आहे, तो एंड कस्टमरसाठीच होणार आहे. कारण काय होतं, की जो काही
टॅक्स कलेक्शन होतं, हं. तर ते ऑब्व्हियसली जो कोणी युजर असतो, एंड युजर असतो, त्याच्याच पॉकेट म्हणून ते बरोबर. गव्हर्नमेंटला जातात. बाकीचे जे बिझनेस आहे ते तर ठीक आहे, की इनपुट घेऊन नंतरनी पे करत असतात. पण जो इम्पॅक्ट आहे तो हां. कुणाच्या खिशाला लागतो? तो तर आहे, की जो एंड युजर आहे, तर बरोबर. त्याच्याच खिशाला लागतो. ऑब्व्हियसली की आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, की काय 18% चे जे काही गुड्स आहेत, हां. तर ते 12% किंवा 5% वरती 5% घेऊन वरती. आलेले आहेत. काही-काही 5% चे किंवा 12% चे गुड्स आहेत ते 0 रेटेड करून आणलेले आहेत. हां. तर ऑब्व्हियसली ह्याचा जो डायरेक्टली इम्पॅक्ट आहे, ते एंड युजरवरती होणार आणि गव्हर्नमेंटने असं पण केलेलं आहे, काही जे लक्झरीज गुड्स किंवा हं. सर्व्हिसेस ज्या आहेत, तर त्याच्यावरती अगोदर 18% किंवा 28% होता, तर तो हां. 40% पर्यंत घेऊन गेलेला आहे. मग त्यासाठी हां. काय आहे, की अ, असं पण केलंय, की कॉमन जे लोकं आहेत, तर त्यांना याचा फायदा होणार आहे. तर ह्याच्यातल्या मी म्हणाल, की कुठल्या सेक्टरवरती जास्त इम्पॅक्ट होणार आहे? एक तर आहे, की तुमच्या एफ-एम-सी-जी सेक्टरवरती त्याचा एक इम्पॅक्ट होणार. दुसरं आहे, की ऑटोमोबाईल्समध्ये हां. त्याचा जास्त इम्पॅक्ट आहे, की तुमचं व्हेइकलवरती अगोदर 28% टॅक्स होता. तो डायरेक्ट त्यांनी 18% 18% घेऊन आलेला आहे. दुसरं आहे, की तुमचा हेल्थ केअर आणि मेडिकल सेक्टरमध्ये पण होणार आहे. तो पण बरेचसे असे जे गुड्स आहेत, ते 18 किंवा 12% होते. ते आता 5% वरती आणलेले हां. आहे. तर त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला काही सर्व्हिसेस जे आहेत, हेल्थ सर्व्हिसेस किंवा मेडिक्लेम जे आहेत किंवा हां. इन्शुरन्स जे आहेत, तर त्यांनी आता नील केलेले आहे. त्या जी-एस-टीमधून एक्झम्प्टेड केलेले. तर बरोबर. त्यामुळं कॉमन जे पर्सन आहेत, तर ह्या 3-4 जे सेक्टर आहेत, तर त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि एंड जो इम्पॅक्ट आहे, तर ते आपल्या कस्टमर जे आहेत, ते जे काही युजर आहेत, हे जे गुड्स अँड सर्व्हिसेस आहे, ते स्वस्तात मिळवणं शक्य होणार आहे आता. आता हे जी-एस-टी आता बघतोय आपण खूप वर्षापासून लागू केलंय. त्याच्या आधी आपला नॉर्मल टॅक्स होता. हं, तुम्ही आता फायनान्स हं. क्षेत्रामध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं कुठलं बेस्ट आहे? अगोदर जो काही टॅक्स जे होता, ते मल्टिपल टॅक्स होते. त्या हां. ठिकाणी तुम्हाला ऑक्ट्राय पे करायला लागायचा, नंतर व्हॅट पे करायला लागायचा, हां. सर्व्हिस टॅक्स पे करायला लागायचा, एक्साईज पण पे करायला लागायची. पण कस्टम ड्युटी जर इम्पोर्ट केलं, तर त्याच्यावर कस्टम ड्युटी हां. पण पे करायला लागायची. मग ह्या ठिकाणी कसं, की अगोदर जे आहेत, ज्यावेळेस कोणी इम्पोर्ट केलं आणि जर त्यांनी रिटेल करण्यासाठी जर जे व्हॅटनी जर हं. पे केलं, त्याला तो सेट ऑफ आहे, तो भेटत नव्हता आणि ओके. कॉम्प्लिकेशन्स होते. की मग अननेसेसरी जे मॅन्युफॅक्चरर जे आहेत, तर त्यांना जास्तीचा टॅक्स आहे तो पे करायला लागायचा आणि जास्तीचा ओके. टॅक्स पे केल्यानंतर काय होतं एंड कस्टमरकडं तो बर्डन करायचा. कारण काय आहे, की हं. मॅन्युफॅक्चरर आहे, तो काही स्वतःच्या खिशामधून नाही देऊ तर शकत. पे करणार. तो काय करणार, त्याची जी काही प्राईस आहे त्याच्यामध्ये ॲड करणार हां. आणि तो पुढं सेल करणार. तर बरोबर. त्याच्यामुळं काय अगोदर कॉम्प्लिकेशन असल्यामुळं इंडस्ट्रीला किंवा त्यांच्या अकाउंट्स फायनान्स डिपार्टमेंट किंवा जे ओनर्स आहेत, तर त्यांना पण त्याचा इम्पॅक्ट होत होता. पण जी-एस-टी आल्यामुळं थोडं सुटेबल झालं. कॉम्प्लिकेशन्स होते ते कमी झाले आणि आता एकच टाइपचे टॅक्स आहे तो तुम्हाला पे करायला लागतो आणि इनपुट जो आहे, तर ते भेटतो. इनपुट भेटल्यामुळं काय होतं, की जी-एस-टीचा इनपुट आहे. आपण एखादी गोष्ट पर्चेस हां. केल्यानंतरनी त्याच्यावरती जो काही जी-एस-टी पे करायला लागतो, त्याचं इनपुट भेटतं आणि ते इनपुट भेटल्यामुळं काय होतं, की त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे किंवा जी हं. वस्तूची जी किंमत आहे, ती ऑटोमॅटिकली कमी होती. हां. आणि ती कमी झाल्यामुळं काय होतं, की तो डायरेक्टली एंड कस्टमरकडे तो इम्पॅक्ट येतो. तरी पण मी असं सांगेल, की आपल्या माध्यमातून तरी पण आपल्या भारतामध्ये अजून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरती जो जी-एस-टी ॲप्लिकेबल नाही हां. आणि तो जर जी-एस-टी ॲप्लिकेबल केला, तर अजून सुद्धा भरपूर गोष्टी आहेत, त्या आपल्याला स्वस्त होण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तर गव्हर्नमेंटनी त्याचा सुद्धा लवकरात लवकर विचार करणं आवश्यक. जी लोकं नवीन बिझनेसमध्ये येतायत आणि ज्यांना फायनान्स शिकायचा आहे, तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी 20-25 वर्षानंतरनी बिझनेस सुरू करतात. शक्यतो आता जो ट्रेंड जो सुरू झालेला आहे. हां. पण 25 वर्षापर्यंत येण्यासाठी त्यांनी काय केलंय, की सीनियर के-जीपासून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलाय. हां. म्हणजे आणि त्याच्यानंतर या गोष्टी करत आले. पण लोकं काय करतात, ज्यावेळेस फायनान्स शिकायचं असेल, तर त्याच्याकडे जास्त वेळ देत नाही. सगळ्यात पहिल्यांदा की तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं असेल, तर शिकणं जास्त गरजेचं आहे. हां. शिकणं म्हणजे काय, की फक्त असं नाही की नॉलेज घ्या, ट्रेनिंग. आता बऱ्याच प्रकारच्या आता इंडस्ट्रीजमध्ये किंवा मार्केटमध्ये ट्रेनिंग देतात. हां. पण फक्त नॉलेज नका घेऊ. मी म्हणतो की नॉलेज इज गार्बेज इफ यू आर नॉट युटिलायझिंग इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, की तुम्ही नॉलेज किसे पण असू द्या, तुम्ही जर तुमच्या बिझनेसमध्ये जर ते युटिलाइज नाही केलं, वापरलं नाही, तर ते गार्बेज आहे, कचरा आहे.
हां. ह्याच्यासाठी काय आहे, की तुम्हाला इम्प्लिमेंटेशन गरज आहे. जे काही तुम्ही शिकणार आहे, ते डे टू डे तुमच्या बिझनेस ॲक्टिव्हिटी ते इम्प्लिमेंट करा रोजच्या रोज. फक्त तुमच्या डोक्यामध्ये नाही हां. ठेवू. तुम्ही तुमचे जे काही स्टाफ जे आहे, तुमचे एम्प्लॉयी आहेत, तर त्यांना पण ते अवेअरनेस करणं गरजेचं आहे. इम्प्लिमेंट केलं, सिस्टम बिल्ड केल्या, तर हे जे फायनान्शियल नॉलेज आहे, हां. तर ते उपयोगी येणार तुमच्या बिझनेसमध्ये. नाहीतर नॉलेज घेऊन शिकून त्याचा उपयोग नाही. तर मी तर म्हणेल, की तुम्ही नॉलेज घ्या आणि इम्प्लिमेंट करा आणि तुमचा बिझनेस आहे, तो नक्कीच तो मोठा होण्यासाठी तुमच्या नॉलेजचा आहे, तो उपयोग होईल. ओके, ओके. मला वाटतं नक्की ज्या कोणी लोकांनी, जे कोणी नवीन उद्योजक आहेत त्यांनी हा पॉडकास्ट पाहिला असेल, तर सरांनी सांगितलेले फायनान्शियल ज्या काही गोष्टी आहेत, त्या कशा मॅनेज करायच्या, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे तुम्हाला कळालं असेल. सर, आता आपण बराच वेळ जरा गप्पा मारतोय. आपण आता थांबूयात. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, की ह्या तुमच्या चॅनलवरती बोलवलं आणि ह्या ज्या फायनान्शियल रिलेटेड गोष्टी आहेत, त्या सोप्या करून आपल्याला आपल्या हां. जे ऑडियन्स आहे, तर त्यांना सांगण्याचा मला संधी दिली. त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक यू सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.